हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग eFutureInside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आय एम शुअर बऱ्याच मला कमेंट्स आल्या होत्या की मॅम, लहान मुलांशी आपल्याला जर इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर कशा पद्धतीने बोलावं किंवा अ, कशी सुरुवात करावी. सो आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत, असे काही वाक्य बघणार आहोत की जे तुम्ही लहान मुलांसोबत बोलू शकतात आणि सोप्या पद्धतीने त्यांना सेंटेन्स कसं बोलायचं हे सुद्धा सांगू शकतात. सगळ्यात आधी तर आपण असे सेंटेन्स बघणार आहोत की मोस्टली आपण त्यांना म्हणतो ना, हे कर, ते कर, ओके, अभ्यास कर, लवकर उठ, हात धु, जेवायला बस, जेवताना नीट बसावं, असे उपदेश आपण नेहमी करत असतो. सर, आज आपण असेच काही 50 सेंटेन्स बघणार आहोत की जे तुम्ही तुमच्या मुलांना बोलू शकतात आणि बोलताना जर तुम्ही ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलले तर त्यांना सहज त्या वाक्यांची सवय होईल. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. आपलं पहिलं वाक्य आहे, वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. ओके, आपण नेहमी सकाळी त्यांना म्हणतो किंवा रात्री झोपताना त्यांना म्हणतो की सकाळी लवकर उठ. ठीक आहे, तेव्हा तुम्ही म्हणू शकतात वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. ओके, नेक्स्ट आपलं सेंटेन्स असणार आहे ब्रश युअर टीथ. ओके, आपण नंतर म्हणतो की दात घास. उठल्यानंतर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच सांगायचं असतं, तेव्हा तुम्ही म्हणू शकतात ब्रश युअर टीथ. ब्रश युअर टीथ. कम ऑन, स्पीक विथ मी. ब्रश युअर टीथ. डू एक्सरसाइज. ओके, व्यायाम कर. डू एक्सरसाइज. डू एक्सरसाइज. त्यानंतर आपण त्यांना म्हणतो की रोज व्यवस्थित अंघोळ करावी किंवा अंघोळ कर, तेव्हा तुम्ही म्हणू शकतात टेक अ बाथ. ओके, सो टेक अ बाथ और शॉवर. सो बाथ किंवा शॉवर यापैकी एक वर्ड तुम्ही वापरू शकतात. टेक अ बाथ रेग्युलरली और टेक अ शार रेग्युलरली. ओके, तर याला शॉवर नाही म्हणायचंय, याला म्हणायचंय शार. शार. ओके, टेक अ शार रेग्युलरली. नेक्स्ट, वॉश युअर हँड्स बिफोर मील्स. आय एम शुअर आपण सगळेजण हे आपल्या मुलांना सांगतो की जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुतले पाहिजे. वॉश युअर हँड्स बिफोर मील. वॉश युअर हँड्स बिफोर मील्स. ओके, मील्स म्हणजे काय? जेवण. वॉश युअर हँड्स बिफोर मील्स. कम ऑन गाईज, मी म्हणते माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा म्हणा. त्यानंतर यूज अ नॅपकिन वाईल इटिंग. यूज अ नॅपकिन वाईल इटिंग. जेवताना रुमाल आपल्या सोबत असावा किंवा नॅपकिनचा वापर करावा. यूज अ नॅपकिन वाईल इटिंग. ईट अ हेल्दी ब्रेकफास्ट. ओके, नेहमी हेल्दी ब्रेकफास्ट करावा. जंक फूड खाऊ नये, हेल्दी ब्रेकफास्ट करावा, तेव्हा तुम्ही म्हणा ईट अ हेल्दी ब्रेकफास्ट. कम ऑन, स्पीक विथ मी. ईट अ हेल्दी ब्रेकफास्ट. फॅमिली बरोबर जेवण करावं. ईट मील्स टुगेदर विथ फॅमिली. ईट मील्स टुगेदर विथ फॅमिली. नेक्स्ट, डोंट टॉक विथ फूड इन युअर माउथ. ओके, आपण जेव्हा जेवण करत असतो तेव्हा जेवताना बोलू नये असं आपण सांगतो. सो जेव्हा तुझ्या तोंडात घास आहे तेव्हा तू बोलू नको. डोंट टॉक विथ फूड इन युअर माउथ. नंतर, अन्न वाया घालवू नको. डोंट वेस्ट फूड. डोंट वेस्ट फूड. नेक्स्ट, ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. भरपूर पाणी पी, आपण असं सांगतो. सो ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. प्लेंटी म्हणजे मुबलक, भरपूर. ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. कम ऑन, रिपीट विथ मी. त्यानंतर, पॅक युअर स्कूल बॅग द नाईट बिफोर. आपण नेहमी सांगतो मुलांना रात्रीच तुझी बॅग भरून ठेव, तेव्हा तुम्ही म्हणू शकता पॅक युअर स्कूल बॅग द नाईट बिफोर. पॅक युअर स्कूल बॅग द नाईट बिफोर. येस. नेक्स्ट,
से प्लीज अँड थँक्यू. ओके, नेहमी जर कोणी आपल्याला काही दिलं तर आपण त्याला थँक्यू म्हणावं, किंवा काही हवं असेल तर आपण प्लीज म्हणावं. असं सांगताना तुम्ही म्हणू शकतात से प्लीज अँड थँक्यू. नेक्स्ट, फिनिश युअर होमवर्क ऑन टाइम. तुझा जो अभ्यास आहे तो वेळेवर पूर्ण कर. फिनिश युअर होमवर्क ऑन टाइम. फिनिश युअर होमवर्क ऑन टाइम. शेअर विथ अदर्स. तुझ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्यांबरोबर शेअर कर. शेअर विथ अदर्स. नेक्स्ट, रीड बुक्स डेली. ओके, रोज पुस्तकं वाचावी. रीड बुक्स डेली. रोज पुस्तकं वाच. त्यानंतर बी काइंड टू अॅनिमल्स. ओके, प्राण्यांशी नीट वागावं, प्रेमाने वागावं. बी काइंड टू अॅनिमल्स. बी काइंड टू अॅनिमल्स. नेक्स्ट, ऑलवेज लिसन टू युअर पॅरेंट्स अँड टीचर्स. नेहमी आपल्या पालकांचं आणि टीचर्सचं ऐकायला पाहिजे, किंवा ऐकणं गरजेचं आहे. ऑलवेज लिसन टू युअर पॅरेंट्स अँड टीचर्स. ऑलवेज लिसन टू युअर पॅरेंट्स अँड टीचर्स. त्यानंतरचा आपला सेंटेन्स आहे हेल्प विथ हाऊस होल्ड चोर्स. आता हाऊस होल्ड चोर्स म्हणजे घरातली कामं. सो आईला मदत करावी घरातली कामं करताना. हेल्प विथ हाऊस होल्ड चोर्स. हेल्प विथ हाऊस होल्ड चोर्स. नेक्स्ट आहे कीप युअर रूम टायडी. तुझं जे रूम आहे ते स्वच्छ ठेव. कीप युअर रूम टायडी. ओके, टायडी म्हणजे क्लीन. कीप युअर रूम टायडी. नेक्स्ट, टेक केअर ऑफ युअर टॉईज. तुझे खेळणे जपून ठेव, त्याची काळजी घे. टेक केअर ऑफ युअर टॉईज. टेक केअर ऑफ युअर टॉईज. नेक्स्ट आहे ब्रश युअर हेअर. तुझे केस विंचर. ब्रश युअर हेअर. ब्रश युअर हेअर. नेक्स्ट, हेल्प सेट द टेबल. ओके, जो आपण जेवताना ज्या गोष्टी घेत असतो, सो त्यासाठी मदत करायची टेबल सेट करण्यात. हेल्प द सेट टेबल. हेल्प सेट द टेबल. नेक्स्ट, च्यू युअर फूड प्रॉपरली. ओके, आपण नेहमी मुलांना म्हणतो की जेवताना प्रॉपर चावून खावं. सो चावणे म्हणजे काय? चीव. चीव युअर फूड प्रॉपरली. व्यवस्थित चाव. चीव युअर फूड प्रॉपरली. येस. नेक्स्ट, स्पीक पोलाइटली टू एव्हरीवन. स्पीक पोलाइटली टू एव्हरीवन. नेहमी सगळ्यांशी नीट बोलावं. स्पीक पोलाइटली टू एव्हरीवन. नेक्स्ट, रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन. रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन. बाकीच्यांशी रिस्पेक्टफुल, किंवा बाकीचे जे आपल्याला सांगतायत त्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. दुसऱ्यांच्या विचारांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन. रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन. नेक्स्ट, वेट फॉर युअर टर्न. ओके, जेव्हा तुझा नंबर येईल त्यासाठी वेट कर. वेट फॉर युअर टर्न. त्यानंतर आहे वॉश युअर फेस डेली. तुझा चेहरा रोज धुतला पाहिजे. वॉश युअर फेस डेली. नेक्स्ट, से सॉरी वेन युअर रॉंग. जेव्हा तू चुकीचा आहेस असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा सॉरी म्हटलं पाहिजे. सॉरी म्हण. से सॉरी वेन यू आर रॉंग. नेक्स्ट, टेक डीप ब्रेथ वेन यू फील अपसेट. जेव्हा तुला अपसेट वाटतंय तेव्हा डीप श्वास घे. ओके, आपण म्हणतो ना, टेक डीप ब्रेथ वेन यू फील अपसेट. नेक्स्ट, कव्हर युअर माउथ वेन यू कफ ऑर स्नीज. ओके, जेव्हा तुला खोकला येईल किंवा शिंका येईल तेव्हा तुझा जो चेहरा आहे, नाक आहे, ते कव्हर कर. कव्हर युअर माउथ वेन यू कफ ऑर स्नीज. नेक्स्ट, फॉलो इन्स्ट्रक्शन्स केअरफुली.
ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या व्यवस्थित फॉलो कर. फॉलो इन्स्ट्रक्शन केअरफुली. फॉलो इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. नेक्स्ट, टेक टाइम टू रिलॅक्स. आराम करण्यासाठी वेळ काढ. टेक टाइम टू रिलॅक्स. टेक टाइम टू रिलॅक्स. नेक्स्ट, लुक बोथ वेज बिफोर क्रॉसिंग द स्ट्रीट. रस्ता क्रॉस करताना आजूबाजूला नीट बघावं, दोघी साईडला बघावं. लुक बोथ वेज बिफोर क्रॉसिंग द स्ट्रीट. नेक्स्ट, डोंट इंटरप्ट अदर्स वेन दे आर स्पीकिंग. जर मोठे बोलत आहेत किंवा दोन लोक बोलत आहेत तर त्यांच्या मध्ये आपण बोलू नये. डोंट इंटरप्ट. इंटरप्ट म्हणजे काय? मध्येच बोलणे. डोंट इंटरप्ट अदर्स वेन दे आर स्पीकिंग. नेक्स्ट, ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स डेली. ओके, फळं आणि भाज्या रोज खाव्यात. ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स डेली. नेक्स्ट, स्टे पॉझिटिव्ह. नेहमी पॉझिटिव्ह राहा. ओके, पॉझिटिव्ह नेहमी बोलायचं. मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही असं म्हणायचं नाही. मी करेल, मला येतंय. सो स्टे पॉझिटिव्ह. नेक्स्ट, डोंट हिट ऑर हर्ट अदर्स. दुसऱ्यांना मारायचं नाही किंवा त्यांना दुखवायचं नाही. डोंट हिट ऑर हर्ट अदर्स. डोंट हिट म्हणजे काय? मारणे. आणि हर्ट म्हणजे काय? दुखवणे. डोंट हिट ऑर हर्ट अदर्स. नेक्स्ट, रिसायकल वेन पॉसिबल. रिसायकल म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा वेगळ्या पद्धतीने यूज करणे, त्याला म्हणतात रिसायकल. रिसायकल वेन पॉसिबल, जेव्हा शक्य आहे तेव्हा पुन्हा ती गोष्ट वापरायची. नेक्स्ट, यूज गुड पोश्चर. बसताना प्रॉपर बसायचं. खूप वाकून किंवा वेडं वाकडं बसायचं नाही. प्रॉपर पोश्चर मध्ये बसणं खूप गरजेचं आहे. यूज गुड पोश्चर. नेक्स्ट, शेअर युअर नॉलेज. तुझं जे नॉलेज आहे ते शेअर कर. शेअर युअर नॉलेज. नेक्स्ट, स्पीक ट्रूथफुली. नेहमी खरं बोलावं. स्पीक ट्रूथफुली. नेक्स्ट, बी अ गुड स्पोर्ट वेन यू लूज. ओके, प्रत्येक वेळेला असं होतं की जेव्हा मुलं जिंकत असतात तेव्हा ते तर खूप खुश असतात, पण जर ते कोणत्या एखाद्या गोष्टीमध्ये कमी पडले किंवा हारले तर ते खूप नाराज होतात. सो त्या सिच्युएशनला पण आपण स्पोर्टली तोंड दिलं पाहिजे, म्हणजे प्रॉपर फेस केलं पाहिजे. तेव्हा तुम्ही म्हणू शकता बी अ गुड स्पोर्ट वेन यू लूज. बी अ गुड स्पोर्ट वेन यू लूज. नेक्स्ट, appreciate nature. Appreciate nature. Help care for pets. कुत्र्यांची मदत करावी. Help care for pets. And lastly, you can say good night before bed. Say good night before bed. झोपण्यापूर्वी गुड नाईट म्हणा किंवा विश करा. असे हे आपले सेंटेन्स होते जे तुम्ही लहान मुलांना नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे बोलत असाल. सो त्यावेळेला तुम्हाला हे इंग्लिश सेंटेन्सचा वापर करायचा आहे. ओके, आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. सो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला 1-to-1 ट्रेनिंग दिलं जाईल. ओके, सो थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि अशीच जर नेहमी तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्ही लवकर इंग्लिश बोलायला शिकाल. ओके, सो थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.